लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सकाळ वृत्तपत्र समूहानं केलेल्या सर्वेक्षणात महायुतीसाठी धक्कादायक निष्कर्ष आलेत। बहुतांश आमदार आणि खासदार असलेल्या महायुतीला 43.3% लोकांची पसंती असल्याचा निष्कर्ष आहे। तुलनेनं पक्षफुटीमुळे कमजोर झालेल्या महाविकास आघाडीला मात्र 45.7% लोकांनी पसंती दिली। सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला पसंती मिळाली आहे। 33% लोकांनी भाजप सर्वात मोठा राजकीय पक्ष असेल असं सांगितलंय। शिवसेनेला फक्त 4.9% लोकांची पसंती मिळाली आहे, तर राष्ट्रवादीला 3.9% लोकांनी पसंती दिली आहे। सकाळच्या सर्वेत महाविकास आघाडीला पसंती मिळाली आहे। महायुतीला 43.3% लोकांची पसंती आहे, तर महाविकास आघाडीला 45.7% लोकांची पसंती आहे। आगामी लोकसभा निवडणुकीची सत्ताधारी भाजपसह विरोधकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। तर सकाळ समूहाने हा महाराष्ट्रात सर्वे केलेला आहे। मतदारांची कुणाला पसंती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर उद्धव ठाकरे गटाला 12.5%, शरदचंद्र पवार पक्षाला 12.6%, काँग्रेस पक्षाला 18.5%। ही संपूर्ण महायुतीची आकडेवारी आहे। महायुती संदर्भात जनमत नेमकं काय आहे हे या सर्वेच्या माध्यमातून आता समोर आलेलं आहे। तर मतदारांची कोणाला पसंती याबाबतची सविस्तर माहिती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहत आहोत। त्यामध्ये उद्धव ठाकरे यांना 12.5% पसंती असल्याचं पाहायला मिळतंय। भाजप 33.6%, शिवसेना 4.9%, राष्ट्रवादी 3.9%। म्हणजे एकंदरीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून यावेळी देखील या सर्वेतून पुढे आलेला आहे। मात्र महायुतीची कुठेतरी या सर्वेमधून सध्या पिछेहाट झाल्याचं पाहायला मिळतंय। महाविकास आघाडीला अधिक पसंती असल्याचं या सर्वेमधून समोर येत आहे। मात्र भाजप 33.6% लोकांची पसंती भाजपला आहे। मात्र या ठिकाणी शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी, अजित पवार गट यांना मात्र खूप कमी लोकांची पसंती असल्याचं या सर्वेमधून समोर आलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।